Hello, my dear students. Today I am going to teach you 2.6 Money. This poem is written by William H. Davis. So let's start to teach. William H. Davis was born in 1871 and he died in 1940. William H. Davis was a Welsh poet and writer. विलियम एच डेव्हिस हे वेल्श लेखक आणि कवी होते. He spent a significant part of his life as a tramp or hobo in the United Kingdom and the United States. या ठिकाणी ट्रॅम्पचा अर्थ होतो भटके किंवा खूप पायी दूर प्रवास करणारे आणि होबोचा अर्थ होतो अ पर्सन आय मीन होमलेस पर्सन. हू मीन्स होमलेस पर्सन. या ठिकाणी ही स्पेंड अ सिग्निफिकंट पार्ट ऑफ हिज लाईफ म्हणजे त्यांनी आपल्या जीवनातील अतिशय महत्वाचा वेळ कशामध्ये घालवला ऍज अ ट्रॅम्प ऑर होबो म्हणजेच होमलेस पर्सन म्हणून जगण्यामध्ये किंवा भटकंती करण्यामध्ये त्यांनी आपल्या जीवनाचा महत्वाचा वेळ या ठिकाणी घालवला. कुठे? इन द युनायटेड किंगडम अँड द युनायटेड स्टेट मध्ये. ही बिकम अ पेडलर अँड स्ट्रीट सिंगर इन इंग्लंड. Peddler means a person who sells illegal drugs or stolen goods. बेकायदेशीररित्या जे ड्रग्ज वगैरे विकतात किंवा चोरलेल्या वस्तू विकतात त्यांना पेडलर असं म्हणतात. तर तो पेडलर आणि स्ट्रीट सिंगर बनला, रस्त्याने गाणी म्हणणारा, इंग्लंडमध्ये. आफ्टर सेव्हरल इयर्स ऑफ वंडरिंग लाईफ, खूप वर्ष भटकंती केल्यानंतर ही पब्लिश्ड हिज फर्स्ट व्हॅल्यूम, त्यांनी त्याचा पहिला संग्रह प्रसिद्ध केला ज्याचं नाव होतं द सोल्स डिस्ट्रॉयर. काय नाव होतं त्याचं? द सोल्स डिस्ट्रॉयर अँड अदर पोएम्स. द पोएम टेल्स अस अबाउट द रिच मॅन हू वॉन्ट टू बी अ पुअर मॅन. म्हणजेच कविता ही आपल्याला काय सांगते? ही कविता आपल्याला एका श्रीमंत व्यक्तीविषयी सांगते. द पोएम टेल्स अस अबाउट द रिच मॅन, एका श्रीमंत व्यक्तीविषयी सांगते हू वॉन्ट्स टू बी अ पुअर मॅन, की ज्याला काय करायचं आहे? श्रीमंत त्या व्यक्तीविषयी कविता सांगते की ज्याला गरीब माणूस बनायचं आहे. कशासाठी? टू फाइंड द रिअल हॅपीनेस, खरं सुख शोधण्यासाठी किंवा खरा आनंद मिळवण्यासाठी. इट इज व्हेन डू नॉट हॅव मनी, जेव्हा आपल्याकडे पैसा नसतो, ऑर हॅव लॉस्ट अवर मनी, किंवा आपला पैसा हरवलेला असतो, वी रिअलाइज हाऊ इम्पॉर्टंट द मनी इज, आपल्याला लक्षात येतं की पैसा किती महत्वाचा आहे जेव्हा तो आपल्याकडे नसतो किंवा हरवलेला असतो. ऍट द एंड, शेवटी, द पोएट सेज दॅट, कवी म्हणतो, नाव ही डझंट हॅव मनी, त्याच्याकडे आता पैसा नाही आहे. ही हॅज ट्रू फ्रेंड्स दो दे मे बी फ्यू, त्याच्याकडे आता खरे मित्र आहे की जे खूप कमी प्रमाणात आहे. Money. When I had money, oh, I knew no joy till I went poor. For many a false man as a friend came knocking all day at my door. In the first stanza of the poem, poet says that when I had money, म्हणजेच जेव्हा मी श्रीमंत होतो, जेव्हा माझ्याकडे पैसा होता, त्यावेळेला आय न्यू नो जॉय टिल आय वेंट पुअर, मला आनंद घेता आला नसता किंवा मला ही श्रीमंती संपल्यानंतर मला आनंद घेता आला. जर मी गरीब असतो तर मला कदाचित तो आनंद घेता आला नसता. आय न्यू नो जॉय, मला माहित आहे की आनंद घेता येत नाही. टिल आय वेंट पुअर, म्हणजेच जो आनंद गरीब लोक घेतात जगण्याचा, तो आनंद श्रीमंत घेऊ शकत नाही. त्यांना नेहमी पैशाची चिंता लागलेली असते, असं कदाचित या दोन लाईन मधून त्यांना सांगायचं आहे. त्यामुळं ते म्हणतात, माझ्याकडे जेव्हा पैसा होता, मी खूप जास्त श्रीमंत होतो, त्यावेळेला मला तो आनंद
जर मी गरीब असतो तर तो घेता आला नसता. फॉर मेनी अ फॉल्स मॅन ॲज अ फ्रेंड केम नॉकिंग ऑल डे ॲट माय डोअर. या ठिकाणी ते काय म्हणतायत, माझ्याकडे पैसा असल्यामुळे जे काही माझे मित्र आहेत त्या मित्रमंडळीची देखील संख्या तेवढीच जास्त होती. ते माझे खरे मित्र नव्हते. ते माझे खरे मित्र नव्हते. तर माझ्याकडे पैसा असल्यामुळं ते लोक माझ्या अवतीभोवती आपलं मित्र असल्याचे मला भासवत होते आणि केम नॉकिंग ऑल डे ॲट माय डोअर, म्हणजेच माझ्या दरवाजामध्ये सतत ते नॉक करत राहायचे, म्हणजेच ते माझ्या सहवासात असायचे. कारण तर माझ्या श्रीमंतीमुळे, माझ्या पैशामुळे. Then felt I like a child that holds a trumpet that he must not blow. मग त्यांना असं वाटायला लागलं, की जसं आता श्रीमंत असल्यानंतर लहान मुलांकडे काय असतं, ट्रम्पट असतो, ट्रम्पेट तुतारी असते. परंतु काय होतं, की त्यांना वाजवता येणार नाही. म्हणजे जणू एखाद्या मुलाला तुतारी द्यावी, पण कुणाचा मृत्यू, म्हणजेच बिकॉज द मॅन इज डेड आय डेअर्ड नॉट स्पीक टू लेट दिस फॉल्स वर्ल्ड नो. म्हणजेच एखाद्या मुलाला ट्रम्पेट किंवा तुतारी द्यावी, पण कुणाचा मृत्यू झाल्यामुळे त्याला ती वाजवता येणार नाही असे सांगावे, तसे त्यांना वाटत असे. म्हणजेच या ठिकाणी काय, आपले मित्र म्हणवणाऱ्या लोकांकडून कदाचित आपली फसवणूक होण्याची त्यांना या ठिकाणी भीती वाटत असते. हे जग पैसे असल्यामुळं आपल्या अवतीभोवती फिरतंय. हे जे मित्र आहेत ते सगळे चुकीचे आहेत. हे सगळं चुकीचे म्हणण्याचा अर्थ काय, हे सगळे खोटे आहे. पैसा आहे म्हणून लोक आहेत, असं ते या ठिकाणी म्हणतात. Much have I thought of life and seen how poor men's hearts are ever light, and how their wives do hum like bees about their work from morn to night till night. या ठिकाणी पोएट काय म्हणतायत, की तेव्हापासून जेव्हापासून केव्हापासून, तेव्हापासून जीवनाचा खरा अर्थ समजून घेण्याचा ते प्रयत्न करत आहेत. आणि त्याच्यामध्ये त्यांना हे रिअलाइज झालं, की हाऊ पुअर पीपल मेन्स हार्ट आर एव्हर लाईट. म्हणजेच गरीब माणूस म्हणाले किती श्रीमंत असतो, याचा अर्थ असा की गरीब माणूस त्याच्या गरिबीत देखील तो किती आनंदी राहू शकतो. त्याचं जे हृदय आहे, त्याचं हार्ट आहे, तो किती हलकं इझिली सगळ्या गोष्टी, म्हणजे लाईफ किती इझिली तो जगू शकतो. हाऊ पुअर मेन्स हार्ट आर एव्हर लाईट, आणि अँड हाऊ देअर वाईफ्स डू हम लाईक दिस. आणि त्यांच्या ज्या बायका असतात, त्यांच्या जे मिसेस असतात, त्या कशा हनी बीज सारख्या हम करत असतात, म्हणजे अनसॅटिस्फाईड असतात. त्या का बरं अनसॅटिस्फाईड असतात त्यांच्या मिस्टरांकडून? बिकॉज ते याच्यासाठी की अबाउट देअर वर्क फ्रॉम मॉर्न टू टिल नाईट, म्हणजेच सकाळपासून तर रात्रीपर्यंत ते कंटिन्यू काम करत असतात. परंतु त्यांना हव्या त्या गोष्टी त्या मिळवू शकत नाही, म्हणून त्यांच्या बायका कशा असतात, अनसॅटिस्फाईड असतात, असमाधानी असतात. सो व्हेन आय हिअर दिस पुअर वन्स लॉफ, त्यामुळं जेव्हा मी या गरीब लोकांचं हसणं बघतो, त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद बघतो, अँड सी द रिच वन्स कोल्डली फ्रॉन, आणि मग काय असतं, गरीब लोक हसतात, त्याही कुठल्याही गोष्टीचं टेन्शन नाही, येणारा दिवस कसा घालवायचा यांचं, याचा ते लोक विचार करत असतात. परंतु आणि त्यामुळे ते हसतात, त्यांची श्रीमंती त्यांच्या चेहऱ्यावर असते. म्हणजे जरी ते गरीब असले तरी मनाने श्रीमंत असते. त्यांना माहित आहे की जीवनामध्ये आपल्याकडे काहीच नाही आहे, परंतु समजा उद्या मरण आलं तर आपलं जगणं अधुरच राहील, या गोष्टीची त्यांना जाणीव असते. आणि दुसरी गोष्ट अशी की चिंता करायची तर कशाला, आणि चिंता करण्यासारखं काय आहे, गरीबच तर राहू ना आपण. मग हसायचं, मोज मजा करायची, आपल्या चेहऱ्यावर नेहमी स्मित हास्य ठेवायचं. वेन आय हिअर दिस पुअर वन्स लॉफ, जेव्हा त्यांना हे गरीब लोक हसताना किंवा त्यांच्या चेहऱ्यावरच हसू बघतात, अँड सी द रिच वन्स गॉडली फ्रॉन, आणि श्रीमंत लोकांच्या कपाळावर चढलेल्या चिंतेच्या आट्या, म्हणजेच ते चिंतातूर असतात. त्यांना
अमिरी म्हणजे पैशाची चिंता असतात श्रीमंत लोकांना. पुअर मॅन थिंक आय नीड नॉट गो अप सो मच ॲज रिच मॅन शुड कम डाऊन. म्हणजेच गरीब लोक जे आहेत, जे पुअर पर्सन्स आहे, ते अमीर नको व्हायला, आणि आपण जे श्रीमंत लोक आहोत, आपण गरीब नको व्हायला. म्हणजेच या ठिकाणी काय म्हणतायत ते, की श्रीमंतानीच गरिबी म्हणजे काय होतं या ठिकाणी, की हे लोक आता, मग या ठिकाणी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, की त्या श्रीमंत लोकांना समजायला पाहिजे की आपण एखाद्या दिवसाचा लॉस, एखाद्या महिन्याचा लॉस झाला तर एवढा चिंतेत असतो. गरीब माणसानं काय करावं, त्याला जर त्याची गरिबी अनुभवायची असेल तर त्याने त्या गरीबाच्या ठिकाणी, गरीब लोकांच्या ठिकाणी आपल्याला त्या श्रीमंत व्यक्तीने ठेवायला हवं या ठिकाणी, जेणेकरून त्याला ती त्याची जाणीव किंवा त्या गरिबीचा त्या व्यक्तीला काय घेता येईल, अनुभव घेता येईल, असं त्या ठिकाणी कवीला वाटते. म्हणजेच गरीब लोक सहज मोकळेपणाने हसताना दिसतात, तर श्रीमंत लोक चिंता करताना दिसतात. त्यामुळे गरिबांनी श्रीमंत होण्यापेक्षा श्रीमंतांनीच गरिबीचा अनुभव घ्यावा, असं कवीला या ठिकाणी. When I had money, oh, my many friends proved all untrue. But now I have no money, oh, my friends are real, though very few. या ठिकाणी कवी मग काय म्हणतात, वेन आय हॅड मनी, जेव्हा मी श्रीमंत होतो, जेव्हा मी खूप जास्त अमीर होतो, जेव्हा माझ्याकडे अमाप पैसा होता, त्यावेळेला माझे मित्र हे सगळे खोटे मित्र होते. म्हणजेच मित्र असल्याचं ते फक्त भास करायचे, आणि श्रीमंती असताना माय मेनी फ्रेंड्स प्रूव्ह ऑल अनट्रू. म्हणजेच श्रीमंत असताना त्यांचे मित्र असल्याचा दावा करणारे जे लोक होते, जे त्याचे मित्र होते, ते वास्तविक खोटे होते, अनट्रू, असत्य मित्र होते. ते त्यांच्यात कुठल्याही प्रकारची मैत्रीची भावना नव्हती. त्यांच्याकडे पैसे होते म्हणून त्यांची मैत्री होती, असं ते या ठिकाणी म्हणतायत. बट नाऊ आय हॅव नो मनी, ओ, परंतु आता त्यांच्याकडे पैसे नाही. माय फ्रेंड्स आर रिअल दो व्हेरी फ्यू. आता त्यांच्याकडे पैसे नाही, परंतु जे काही मोजके मित्र आहेत त्यांच्याकडे आता, परंतु ते मित्र अगदी त्यांचे खरे मित्र आहेत, ते सत्य मित्र आहेत, सुख दुःखामध्ये साथ देणारे खरे मित्र आहेत. कारण पैसा होता त्यामुळे सगळं खोटं मित्रमंडळी माझ्या अवतीभोवती राहायचे माझ्याकडे पैसा असल्यामुळं. परंतु आज त्यांच्याकडे पैसा नसला तरी मित्र मात्र सत्य आहे, माणुसकीचे आहे. जरी ते संख्येने कमी असले तरी ते अगदी व्यवस्थित आणि खऱ्या मित्रत्वाच्या कसोटीवर उतरणारे आहे, असं या ठिकाणी विल्यम एच डेव्हिस म्हणतात.